तर तुम्हाला माझ्या म्हणजे दिवसाचा दिनक्रम तुम्ही असं म्हणता की कसं हँडल करते प्रत्येक कामं, लाईव्ह कधी घेते, कधी जेवण करते, कधी रानात जाते, कधी ब्लाऊज शिवते, कधी पार्लरचं करते. तर मी सगळं तुम्हाला सांगणार आहे की माझ्या दिवसाचं मॅनेजमेंट कसं असतं. तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका, कारण सगळी माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी उठली की पहिल्यांदा गाईची धार काढायला जायचं. मी सकाळी अंदाजपंचे सकाळी 6 वाजता उठते. तर उठल्या उठल्या अगोदर गाईची धार काढायची. धार झाल्याच्या नंतरनं झाडू वगैरे मारायचा असतो. झाडू वगैरे मारून घ्यायचा. म्हणजे अंघोळ वगैरे आटपून घ्यायचं. नंतर स्वयंपाक असतो. स्वयंपाक आवरायचा. आता मला आज उडीद काढायला जायचं होतं रानात. तर मी सकाळी लवकर उठले. उडीद काढायचं म्हटल्यावरती भाजी ती आवरून घेतलं. स्वयंपाक केला आणि 7 वाजता मी रानामध्ये उडीद काढायला गेले. उडीद काढून 9 वाजता घरी आले. 9 ते 10 वाजेपर्यंत माझी बाकीची कामं आवरली आणि 10 वाजता मी शॉपमध्ये आले माझ्या. कारण उडीद काढायचं, रान लवकर मोकळं करायचं आहे. म्हटलं पाऊस जर आला तर परत रानात म्हणजे काखरायला वगैरे येणार नाही. त्यामुळं रानातलं काखरून घेतलं आणि मग परत आम्ही म्हणजे मी गावात आले. पोरांना आज नाही आणलं. आज रविवार आहे, आज सुट्टी आहे. तरी पण मी पोरांना घेऊन नाही आले, कारण की त्यांना गवत गोळा करायला जायचं आहे परत. तर मी गावात आले. आता मला अर्जंटली 2 ब्लाऊज द्यायचे. 2 ब्लाऊज अर्जंट देऊन माझे पार्लरचे कस्टमर ठरलेले आहेत. ते येणारच आहेत. पण म्हटलं की आजचा व्हिडिओ करून टाकावा आणि उडीद काढून तर संध्याकाळपर्यंत मी सगळं मॅनेज घेतलं करून. तर मला लवकर तरी पण संध्याकाळी 6-7 वाजताच घरी जायला. तर मग मी घरी गेल्याच्या नंतरनं स्वयंपाक करायचा असतो. जेवण बनवायचं असतं, म्हणजे जेवण करायचं असतं. तर त्याच्याबरोबर 8 वाजता मी धार काढते गाईची. तर शिवानी तोपर्यंत मला चहा करून देते. चहा प्यायचं. 9 वाजता माझी लाईव्ह स्टार्ट होते. 9 वाजता ते मग अनलिमिटेड असते जोपर्यंत मला झोप लागत नाही तोपर्यंत. दुपारचं 5 मिनिटंसुद्धा थांबता येत नाही. आणि परत सकाळचं लवकर उठावं लागतं. असं माझ्या दिवसाचा दिनक्रम असतो. चल की खरंच रानात उडीद काढायला गेली का, तर व्हिडिओ बघा आधी. मी रानात खरंच गेलते का नाही. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. 7 वाजलेत आणि आम्हाला आज सकाळी उडीद काढायला जायचं आहे. तर ट्रॅक्टर पण घेऊन जाणार आहे, कारण जे उडदामध्ये गवत आहे का, तर ते पण काढून आणणार आहे. मी थोडं चलत चालले, कारण ट्रॅक्टर जरा येडा मारून येणार आहे. कारण आता 7:30 वाजेपर्यंत, म्हणजे 7 वाजलेत आत्ता. तर 10 वाजता मला गावात जायचं परत दुकानात. 7 ते 10 काम करायचं आणि 10:30 वाजेपर्यंत गावात जायचं आवरून. स्वयंपाक वगैरे करून आले मी. गाणं बघा कुठलं लावलंय. संगीतच वाजतंय. हा बघा आमचा कॅनेल आहे हा. इथून जवळच आहे वरती. ही आमच्या भाऊजींची मका आहे. इकडं कॅनेल आहे पण सध्या तो मोकळाच आहे. तर आमचा इथं पण उडीद होता, म्हणजे पण काय झालं काय माहिती, सगळा जळा, म्हणजे इतका पातळ झालता. तर आम्ही म्हणजे इथला उडीद मोडून टाकला आणि आता ह्याच्यामध्ये कांदे लावणार आहे. सारं टाकायचे. आता वरच्या 2 तुकड्यामध्ये आमचा उडीद राहिलाय फक्त बाकी. बघा उडीद काढायला आलाय, पूर्ण वाळलाय बरचसा. त्यांनी काढून पण ठेवलाय. तर उडीद काढून घेणार आहे आता. तुम्ही म्हणसाल की हे काय आहे, ह्या शेंगा तोडल्यात, ह्या तर लांब दिसतात, पण ह्या उडदाच्या नाहीत, तर ह्या चवळीच्या शेंगा आहेत. तुम्ही म्हणसाल ही दोघं कशाला आणल्यात, ही दोघं पण काम करतात. मालक म्हणला आलं की पहिला व्हिडिओ शूट झालाच पाहिजे. चला शिवानी, चला धरा आपापल्या पाता धरा, चला. हे दोघांना चांगली पात द्या. पट्टा होता तुझा, तो काढलाय.
म्हणजे माझी जी पाठ आहे ती काढली मी. हम्म. तुम्ही लागा हा बाबा चालू. एक पाच झाली आता दुसरी. चला हाय काय पाणी? थंड पाण्याचं जार. पाणी कसं काय त्यातलं गार आहे का? घर आणि इकडे एकच घोट पिऊ दे. हा कामाला आलाय तू, खायला नाही आलाय तो. आलाय तमन्ना घेऊन. चला फास्ट काढायचं का आता आपण? आपल्याला जायचंय 10ला घरी. मला दुकानात जायचं परत. शॉप मध्ये. मी बी येणार आहे कुठं? गावात. तर बघा दोघांनी 2 पाता घेतल्यात आणि माझी इथे दोघं पण उपटतात. आम्ही तिकडची पात उपटली आणि आता आम्हाला काय करायचं लगेच का करायचंय कारण म्हटलं शितुडा जर आला तर रानात ट्रॅक्टर घालता येणार नाही आणि कांद्याला सारं टाकायचं. कांद्याचं म्हणजे रोप पण लावायला आले. बघा कशी उपटतात दोघं पण. का कामं करू लागताय शिवानी आम्हाला? ओमा मदत करताय होय? मग आता मदत करताय म्हणलं तुम्हाला काहीतरी खायला दिलं पाहिजे. हा काय द्यायचं? काय आणू? चॉकलेट आणू का? नॉनव्हेज आहे काय तू? चांगली चॅप्टर आहे. हो मला चॉकलेटवर उडीत काढतोय. कुणाला पाहिजे असं ना उडीत काढायला तर माणूस सांगा. चॉकलेटवर फक्त उडीत काढतोय हा. शिवानी तुला? ही नाही परवडत उडीत काढा. ही 1 ताट मच्छी मागती. ही 150 रुपयात कुठं भेटती का ग मच्छी? कमलाई डाब्याला 180 रुपयाला झाली आता. 180 ला झाली. आणि परवडन का पण 180 मध्ये तुला? 200 म्हणजे अजून 20ची अपेक्षा आहेच वय. 20 रुपयाचं स्प्राईट. असं आहे वय. बरोबर चालतंय. चला पटापटा काढा मग. एक लाईन आपल्याला अजून काढून एक पात लावून अजून एक पात लावायची दुसरी ही कळली. कापलंय चांगलंच. हो किती लागलं या? लागले गवत कापलं. कोणी तुला हे करायला? कुटकुटी लाव. कुटकुटी. कुटकुटी हो की कुटकुटीच आहे ना? हा ती कुटकुटीच आहे. लगेच रक्त बंद होतं. तुमची सारखी लेकरं असल्यावर काय? शिवानी आग होती. खोल कापलंय रक्त कमी असल्यामुळे जरा. रस नुसता रस नाही काय नाही होत त्याला. काय नाही होत. कुठे बांध. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया का नंतरच्या व्हिडिओमध्ये.